हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याला बनवायचे साऊथ इंडियन सांबर. तर चला बघूया कसं काय बनते. तर मी पहिल्यांदा कांदा कापलाय, असा मोठा मोठा कापलाय. पहिले तर 2 कांदे घेतलेले, पण आता एकच घेतलाय कारण एक पुरेसा आहे, खूप जास्त नाही घालायचा आपला कांदा. टोमॅटो पण आपण स्लाईसमध्ये कापून घेऊया. छोटे छोटे नाही कापायचे कारण त्या जो सांबर असतं त्याच्यामध्ये आपल्याला त्या भाज्या दिसल्या पाहिजे. पूर्ण अशी ग्रेव्ही तयार नाही करायची. त्याबरोबर घेतलं एक वांग आणि टोमॅटो 3 उकडायला घातलेत. त्याची पेस्ट बनवायची आणि पेस्ट बरोबर मी तो एक चिंचेचा तुकडा पण घातला आहे कारण तेवढाच होता. चिंचेचा तुकडा म्हणजे सांबर थोडंसं आंबट असतं आणि आंबटपणा खूप गरजेचा आहे त्याला, तर छान टेस्ट येते. तर माझ्याकडे तेवढाच होता. सांबर मसाला बनवण्यासाठी एक दालचिनीचा तुकडा, अर्ध स्टार फूल, 1 चमचा तूर डाळ, 1 चमचा तांदूळ घेतलेत आणि आपली बेडगी मिरची, लाल तिखट मिरची, हळदी पावडर आणि धना पावडर हे घेतलं आहे मी कारण की अख्ख्या मिरच्या नव्हत्या. अख्ख्या मिरच्या घ्यायच्या असतात कारण त्याने कलर छान येतो, पण माझ्याकडं नव्हत्या म्हणून मी त्याची पेस्ट करून घेतली. जे मसाले होते त्याचेच आणि त्या चाळून घ्यायचं कारण तांदूळ पण राहतात आणि डाळ पण अर्ध्याला राहते, तर ती चाळून घ्यायची. तर चाळून घेतला. खूप छान प्रकारे माझा मसाला तयार झाला आहे कारण मिरची पावडर, धना पावडर ते माझ्या घरगुतीच आहे, त्याच्यामुळं त्याचा चांगला फ्लेवर उतरला आहे त्याच्यात आणि छान असा वास येतो आहे. एकदम सांबर मसाल्यासारखा मसाला झाला आहे माझा तयार. तर इकडं मी तूर डाळ पण शिजवली. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, नाही घातली तरी खूप छान प्रकारे सांबर होतं. मी दाखवणारच आहे तसं. तर मी तेल टाकलं आहे आणि तेलात टाकायची मोहरी, जिरे काय टाकायचे नाही आहेत आपल्याला. तर मोहरी टाकल्यानंतर तडतडल्यानंतर लसूण टाकायचा आहे. लसूण टाकल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकल्यानंतर तो फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित आणि बाकीचे आपल्याला फक्त तेलात गरम करायचे आहेत, फ्राय करायचं नाही काहीच. कांदा टाकला, कांदा आणि टोमॅटो, वांगी टाकणार आहोत त्याच्यात डांगर पण टाकलं जातं, मेन मुळा टाकला जातो, पण ते आपल्याकडं नाही आहे. पण आहे तेच आपल्याला टाकायचं आहे आणि ते फक्त गरम करून घ्यायचं आहे, फ्राय करायचं नाही आहे. एकदम कलर पण येऊन द्यायचा नाही कारण आपल्याला ते सांबर करायचं ना, त्याच्यामध्ये हे भाज्यात ना टोमॅटो, कांदा आणि वांगी आपण ज्या काय भाज्या टाकणार आहेत त्या अशा ग्रेव्हीमध्ये मिक्स झाल्या पाहिजे, म्हणून ते जास्त फ्राय करायच्या नाही आहेत. फ्राय केल्यानंतर तेलात जर जास्त भाज्या फ्राय केल्या तर त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होत नाही, त्याचा जसं का नरमपणा येतो त्या भाज्यांना. त्याच्यामुळं आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे, म्हणजे फ्राय करायच्या नाही आहेत भाज्या. त्याच्यानंतर मी ग्रेव्ही करून घेते. ती 3 टोमॅटो मी उकडलेली शिजवलेली होती त्याची ग्रेव्ही करून घेते आणि त्या ग्रेव्हीनंतर त्याच्या ग्रेव्हीच्या अगोदर मी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण ग्रेव्ही करेपर्यंत भाज्या जास्त फ्राय झाल्या नाही पाहिजे, म्हणून मी थोडंसं अगोदर पाणी टाकलं आणि नंतर मग जी ग्रेव्ही करून घेतली ती पण मी गाळून घेतली कारण ते बी राहिलं होतं, ते बी काय बारीक झालं नव्हतं आणि एकदम नको ते बी सगळं एकत्र मिक्स, त्याच्यामुळं ती ग्रेव्ही पण मी गाळून घेतली आणि त्याच्यानंतर जो आपण मसाला बनवलेला तो मसाला टाकला आहे का. एकच आपण मिरची पावडर आणि जे धना पावडर ते टाकलं होतं ते एकाच सांबारपुरतं मी अर्धा चमचा घेतलेलं आणि बाकीचं 1 चमचा तूर डाळ होती, 1 चमचा तांदूळ होते, त्याच्यामुळं हे एकाच सांबारपुरता मसाला होता. तो काही जास्त झाला नाही, तो 2 चमचे बरोबर आहे. त्याच्यामुळे मी सगळा मसाला हे सांबारमध्ये टाकून दिला आहे आणि एकदम घट्टसर ग्रेव्ही तयार होणार आहे. आपण बघत राहा. आता क्वांटिटीनुसार पाणी टाकायचे आणि जर तुम्हाला गरज लागतच असेल, जास्त सांबार बनवायचा असेल तरच आपण त्याच्यात डाळ टाकू शकतो, नाहीतर डाळ टाकण्याची काहीच गरज नाही. आणि शेवगा नेहमी शेवटी टाकावं कारण शेवगा लवकर शिजतो आणि जास्त जर शिजला तर शेंगा खाता पण येत नाही जास्त शिजल्यामुळं, त्याच्यामुळे शेवगा नेहमी शेवटी टाकायचा असतो. तर चला सांबार गॅसवर टाकून झाले. आता फक्त शिजायची वाट बघायची 5 ते 10 मिनटं. भाज्या आपण जास्त फ्राय न केल्यामुळं एकदम छान अशी ग्रेव्ही तयार होणार आहे. तर चला कसं काय ग्रेव्ही तयार झाली बघूया. मी ते सांबारचा एकदम परफेक्ट असा आपल्याला वास येऊ राहिला आहे सांबारचा. तर मी टेस्ट करून बघते आणि
कोणतीही गोष्ट दुकानातून आणली नाही, कारण आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी स्वयंपाक करायचा असतो. दररोज सकाळी संध्याकाळी आपण तर मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे जे घरात आहे त्याच सामानाने आपण स्वयंपाक बनवत असतो. तर चला मी तसंच केलं आहे आणि सांबार कसं काय झालं आहे टेस्ट करून बघते. तर एकदम झकासमध्ये झालं आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगायला विसरू नका कसं काय झालं ते सांगा. तर त्याच्यात भरपूर मसाल्यामध्ये उडीद डाळ ते बाकी भरपूर काय मिक्स करतात, पण मी काही केलं नाही. आता मी 12 वर्ष बँगलोरला राहिल्यामुळं मला नक्की सांबार कसं बनतं हे माहिती आहे आणि त्याची चव पण माहिती आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि ही माझी पद्धत आहे आणि अशी पद्धत नक्कीच ट्राय करून बघा. ह्या गोष्टी सगळ्याच आपल्या घरात अवेलेबल असतात आणि केलं तर मला सांगायला नक्कीच विसरू नका. खूप छान प्रकारे माझं सांबार तयार झाले आणि एकदम घट्टसर झाले. त्याच्यात मी डाळ शेवटी टाकली, पण डाळ पण टाकायची गरज नाही आहे. मसाला फक्त 2-2.5 चमचे जास्त टाकायचा आहे आणि एका सांबारसाठी 1 चमचा तूर डाळ आणि 1 चमचा तांदूळ एवढं पुरेसं होतं, तेवढंच टाकायचं आहे. तर चला माझं सांबार तर चांगलं झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये.